कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याचदा वेळेअभावी अनेकदा लोक नाश्ता वगळतात किंवा बऱ्याचदा मुलांना टिफिन द्यायला पण टाळाटाळ करतात आणि बाहेरचंच काहीतरी फास्ट फूड खाण्यासाठी आग्रह करतात. कारण असू शकतं काही बऱ्याचदा आपल्या गृहिणींना बरेच कामं असतात, बरीच घाई गडबड असते. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारी टिफिन रेसिपी, नाश्ता रेसिपी पाहणार आहोत. अजिबात आपला वेळ जास्त वाया जाणार नाही किंवा यासाठी सेपरेट चपाती, सेपरेट भाजी अजिबात बनवावी लागणार नाही. यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे, शिवाय अतिशय हेल्दी आहे. मुलं आवडीनं खातील, मुलंच काय अगदी घरातील वयस्कर व्यक्ती सुद्धा अगदी आवडीनं खातील आणि तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपल्याला फक्त 5 मिनिटं वेळ द्यायचा आहे या रेसिपीसाठी. चला तर पाहूया कोणती रेसिपी आहे ही. यासाठी अशा प्रकारे एक चपाती लाटून घ्यायची आहे. याला घडी वगैरे घातलेली नाही, तेल लावलेलं नाही, यामुळं ही पटकन अशी लाटून होते. तर अशा प्रकारे ही लाटून घ्यायची आहे. आता यानंतर एक तवा किंवा पॅन एकीकडे आपण गॅसवरती तापत ठेवायचा आहे. याला सर्व बाजूने तूप किंवा लोणी किंवा तेल काहीही लावू शकता, लावून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आपण ही लाटलेली चपाती टाकायची आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे ही चपाती जास्त भाजून द्यायची नाही, तर ही लगेच अशी पलटून घ्यायची आहे, म्हणजे जास्त भाजून द्यायची नाही. आणि याच्यावरती आता आपण 2 अंडी अशी फोडून टाकायची आहेत. वरून एकदम बारीक चिरलेला कोबी टाकायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या ॲड करू शकता. शिमला मिरची टाकू शकता, बारीक गाजर टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. आणि आता हे छान असं इथले इथंच थोडंसं मिक्स करायचं आहे. गॅस पूर्णपणे मंद आचेवर सुरुवातीला ठेवायचा आहे. आणि आता हे छान मिक्स केल्यानंतर या चपातीची आपण अशी दुमडून घडी घालायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी करायची आहे. त्यामुळे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. झटपट या भाज्या आपण मिक्स करायच्या आहेत, कारण ही चपाती जास्त भाजली गेली नाही पाहिजे, म्हणजे छान अशी व्यवस्थित याची घडी बनते. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आता वरून अशी घडी घातल्यानंतर थोडंसं लोणी, तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार थोडंसं सोडायचं आहे. आणि आता यानंतर मात्र अगदी मध्यम आचेवर खरपूस अशी दोन्ही साईडहून ही चपाती आपण भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला पण थोडंसं तेल सोडायचं आहे. इतका अप्रतिम टेस्टी अशी रेसिपी लागते. पदार्थ अगदी मुलं आवडीनं चाकून माकून खातील, डबा पूर्ण संपवतील किंवा नाश्ता सुद्धा अगदी पोटभर करतील. इतकी छान असे टेस्टी ही रेसिपी होते. आपण पुढे आणखी काही यामध्ये घटक ॲड करणार आहोत. यामुळे ही अतिशय दिसायला पण सुंदर, आकर्षक, त्याचबरोबर तितकीच टेस्टी लागते. पौष्टिक आहे, हेल्दी आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडहून आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस. आणि छान भाजल्यानंतर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी झटपट लगेच तयार होतं. अगदी 2 मिनिटात हे आपलं तयार होतं. पुढील गार्निशिंगसाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी 5 मिनिटात ही रेसिपी आपली तयार होते. आता अगदी व्यवस्थित, आता कसं लहान मुलांना अगदी आकर्षक दिसेल तर ते पटकन खायला तयार होतात. आहे असंच कट केलं तरी चालेल किंवा अशा साईडच्या कडा थोड्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण याचे बरोबर 4 भाग करायचे आहेत. 6 भाग सुद्धा तुम्ही छोटे छोटे बनवू शकता, परंतु या ठिकाणी मी मोठे मोठे 4 भाग कट केलेले आहेत. याला आपण वरून गार्निशिंग पण करायचं आहे. आताच पाहू शकता किती आकर्षक दिसत आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, एकदम छान टेस्टी लागते. मुलांना कसं आकर्षक असेल, चटपटीत असेल तर त्यांना जास्त आवडतं. तर आपण हेच असं आकर्षक चटपटीत बनवायचं आहे आणि हे हेल्दी पण आहे. वरून भरपूर असं आपण चीज
घालायचं आहे. हे गरम गरम असतानाच आपण कट करायचे आहेत पीसेस याचे आणि वरून भरपूर असं चीज टाकायचं आहे. चीज गरम असतानाच टाकलं म्हणजे छान मिक्स होऊन जातं. वरून टोमॅटो केचप टाकायचं आहे. हे सर्व अगदी मुलांच्या आवडीचे आहे आणि पाहूनच अगदी मुलं पटकन अगदी नाश्ता पण मिनिटात संपवतील आणि टिफिन पण आपला अगदी क्लिअर करतील. वरून कोथिंबीर टाकायची आहे सजावटीसाठी. टेस्टला पण छान लागते. पाहू शकता अगदी 5 मिनिटामध्ये किती आकर्षक, अगदी एखाद्याला वाटेल की किती पण वेळ लागला असेल या रेसिपीसाठी, परंतु अगदी 5 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते. तर नक्की अशा प्रकारचा नाश्ता, अशा प्रकारचं टिफिन एकदा मुलांना देऊन पहा. घरच्या मंडळींसाठी एकदा अशा प्रकारचा नाश्ता करून पहा. नक्कीच तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.